तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. बघू शकता काहीतरी कांदा भजी खाते. तर आपण ह्या गाडीत आलोय. आपण चाललोय महालक्ष्मी त्याच रस्त्याला चाललोय आपण. हे बघा मंदिर आहे एकदम मोठं. गाईस तुम्ही पण दर्शन करून. तो गाईज आता आम्ही चाललोय वज्रे. आपण गाईस तुम्ही बघू शकता इकडे छोटस शिवलिंग आहे. नदीचं पाणी. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू यूट्यूब चॅनल. कसे गाईज तुम्ही सगळे? खूप दिवसानंतर वापस ब्लॉग येतोय. कारण आज आहे 15 ऑगस्ट आणि आम्ही चाललोय बाहेर. तर स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता ते कुठं चाललोय ते तुम्ही गेस करा कमेंट. त्याला मी कमेंटमध्ये लाईक देईन आणि रिप्लाय देईन. तर प्लीज तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच कुठं चाललोय आपण वगैरे, पण तरी तुम्ही गेस करा. बघू शकता काहीतरी कांदा भजी खाते. हे आपले मामा आहेत. तिकडे सगळे चौघे. मम्मी पण बसले. मम्मी इकडे बघ. चहा एन्जॉय चालू आहे तिकडं. पोज दिलेला आहे. झालाय फोटो काढून. थांबलोय हॉटेलवरती जरा नाश्ता करायला. पण माझा उपवास असल्यामुळे मी काही खात नाही, म्हणून मी इथं जरासं लांब आलो. बाय द वे आपण ह्या गाडीत आलोय आणि हा रस्ता वज्रेश्वरीला जातो आणि आपण इथून आलोय. महालक्ष्मी मंदिराकडं. आता तुम्हाला सांगितलं मी आता कुठं आलोय ते. आता जाऊया पुढे बघूया. आता इथं गाडी पार्किंग मध्ये लावली आहे. आता इथून महालक्ष्मीचं मंदिर आहे आतमध्ये. इथून जातोय आता वर. हे बघा आपण चाललोय महालक्ष्मी मंदिर. इथं आतमध्ये जायचंय रस्ता आहे. तुम्ही इथं दुकाने बघू शकता. आता इथून वरती जायचंय आपल्याला. आपल्याला तिथं जायचं. इथे फोटो काढायचा नाही. बघा मंदिर महालक्ष्मी मातेचं. हे खालचं मंदिर आहे म्हणजे, आणि एक डोंगरावरचं मंदिर आहे. आम्ही डोंगरावरच्या मंदिरात जाऊन आलतो, पण मी तेव्हा व्हिडिओ नव्हते बनवला. हे बघा सगळे येत आहेत वरतून. हे बघा इथं मंदिर आहे. तुम्ही इथून बघून घ्या थोडस. हे बघा माता महालक्ष्मीचं. तर काही आपलं आता दर्शन झालेलं आहे. आता आपण जाऊया बाहेर. पण इथं पाऊस चालू झालाय. पाठीमागून सगळे येत आहेत. हे बघा हे आमची मॅडम आहे. ही गायत्री
इथं मम्मी आहे. तर गाईज दर्शन झाले करून आता बाहेर आलो आम्ही मंदिराच्या. इथं पार्किंग होती. तुम्हाला इथून आलोय आपण. इथून मुंबई, इथून सुरत वापी जाऊ शकतो. अहमदाबाद हायवेला आहे आपण. इथंच आहे अहमदाबाद हायवेला. तिथून आता दुसरीकडे पण जाणार आहे. आता इथून अजून 2-3 स्थानं आहेत. ते देवस्थानी की नाही ते मला पण नव्हतं माहिती. फक्त मला एवढं सांगितलेलं महालक्ष्मीच्या मंदिरात चालू आहे म्हणून. आणि अजून 2-3 मंदिरं असतील असं काहीतरी बोलले होते. त्यांना माहिती. बघूया आता काय होतं. तर काही आता आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वरला असं नानाने सांगितलं. तर त्याच रस्त्याला चाललोय आपण. ते आम्हाला सरप्राईज देता का काय? पुढं आम्हाला काही सरप्राईज वगैरे देते. व्हिडिओ तयार करून राहिला का मामाने सांगितलं का त्र्यंबकेश्वरला चाललो आम्ही म्हणून. आता मामा आम्हाला काही सरप्राईज देताय का आता? रोड बघितला ना तोच आहे ना. हा रोड तोच आहे. पण तिकडे चाललो की नाही ते नाही माहिती ना. आम्हाला सरप्राईज आहे आता. आम्हाला फक्त महालक्ष्मीचं सांगितलं. तिकडे जाऊ मलकापूर जळगाव. शेगाव डायरेक्ट डायरेक्ट शेगाव. तरी थांबलोय इथं कुठलं तरी मंदिर आहे समोर. आता ह्या मंदिरात चालू आहे आणि इथं पावसात भिजायला लागते. चष्मावरती तुम्ही बघू शकता. चला जाऊया. सगळे पुढे गेलेत. माझा मोबाईल मी गाडीत ठेवून देता काही. म्हटलं का आता इथं जेवायला थांबायचंय म्हणून असं ते बोलले मला. म्हणून इथं थांबलो होतो. हे बघा इथं काही बेस्ट दिस आलो आपण इथं. हे बघा मंदिर आहे एकदम मोठं. खाली रस्ते चांगले नाहीत. हे बघा गर्दी पण आहे. हे बघा हे आमचे मामा बोलले की ना तुम्हाला जेवण करायला आणतात आम्हाला मंदिरात घेऊन या. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? आणि गर्दी इथं लाईन एकदम मोठी. हे बघा आता इथं आम्ही मंदिराच्या जरासं इथं ह्या साईडला आलोय बघायला काय इथं म्हणून. इथं नदी आहे का काय ते नाही माहिती व्यवस्थित. हे बघा नदीच वाटते. गाईज मामा आपल्याला 5 माडला घेऊन आले जे पालघरमध्ये. हे ठिकाण मी अजूनपर्यंत बघितलं पण नव्हतं आणि माहिती पण नव्हतं या ठिकाणाबद्दल. मग इथं आले. हे बघू शकता 5 माड आहे. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. इथं असं आल्यासारखं वाटतं थायलंडला आलोय असं वाटतं इथं आल्यावर. असं आहे कारण की ह्याचं आर्किटेक्चरच तसं आहे. यूट्यूबवरती बघितलं तर तिकडं आता समजलं मला. गाईस तुम्ही पण दर्शन करून घ्या गणपती बाप्पाचे. फिश हे बघा मासे बघा. ही गायत्री पण बघा. मासे 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 गोल्डन फिश.
आहे